एवढ्या उन्हातानामध्ये लसणाच्या वावरात आलो लसूण काढायला. सूर्याची किरण सोडून कोण आहे आम्हाला वावरात बघायला. राम राम मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. भानगडीत भानगड झाली अशी भानगड. गणेश भाऊ सांगळे यांच्या मळ्यात कलिंगडची तोड चालू होती. लसूण जर काढला आपण 2-4 दिवसांनी लेट, नंतर काय आपल्याला पाहायला भेटणार नाही लसणाचा देठ. त्याच्यामुळे आपण आता लसूण काढत आपण जाऊ थेट. भावानं हे पोरग लसूण काढायला असं बी लागलं होतं. दे धक्का दे बुक्का. त्याला मी म्हणलं अरे एवढा उन्हातानामध्ये काय करतो, जाय घरी वय. लसूण काढून झाला नाही कुठं तर लगेच आम्ही आलो कलिंगडच्या गाडीकडे. पोरांनी मला पाहिल्यावर असे खुश झाले, आता आम्ही व्हिडिओ मध्ये येणार. या पोराला तर असं झालं, नवरी हो का बावरी हो हळद लाव का तशीच जाऊ. त्यांनी कलिंगड तोडून सगळे पिकअप मध्ये घरी आणले होते. भावानो ही गाडी तर भीमाशंकर हायटेक नर्सरी यांचे मालक संपत भाऊ सांगळे यांची गाडी. या दोघांची नेमकी काय भानगड चालली मला काही समजाना. हा त्याच्याकडे पाहतोय, तो त्याच्याकडे पाहतोय. याला वाटतं तो कोण उचलील, त्याला वाटतं हा कोण उचलील. मी तरी म्हणतोय गावाचा इथं खटाखटा काय आवाज येऊ राहिलाय. मदन सांगळे गावाच्या पाट्या उचलून गोण्यांमध्ये टाकीत होता. वावरातून काढलेला गहू 2-4 दिवस वाळल्यानंतर या मशीन मधून साफ केला जातो. गहू साफ करायचं म्हणजे काय सोपा कुटाणा नाही भावानो. माधुनी जावा माळपावड्या हातामध्ये घेतली, दे झटकान उडल खटका. तेवढ्यात मदननी पाटी भरून आणली. माझी नजर वाट्यावर बसेल नानाकडे गेली. नाना का बरं डोकं खाजीत होते मला काही समजाना. माधूचं माळपावडीनं गहू ओढायचं काम चालू होतं. त्यांनी मला पाहिल्यावर त्याला अजून जोर आला. ट्रॅक्टरच्या मशीनच्या आवाजानं पार माझं डोकं उठलं. म्हणलं आता जाऊ द्या मोरते, आपण जाऊन येऊन घरी. भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा का वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.